हॅलो स्टुडंट्स, आज मी इंग्लिश ग्रामरचा एक नवीन टॉपिक घेऊन आली आहे. कंजंक्शन इज अ कनेक्टिंग वर्ड. इट जॉईन्स टुगेदर टू वर्ड्स, टू क्लॉजेस और टू सेंटेन्सेस. कंजंक्शन म्हणजे कनेक्टिंग वर्ड आहे. तो काय काम करतो तर दोन शब्दांना, दोन पोटवाक्यांना किंवा दोन वाक्यांना जोडण्याचं काम करतो. कंजंक्शन हेल्प्स अस टू इम्प्रूव्ह अवर रिटन ॲज वेल ॲज स्पोकन लँग्वेज. कंजंक्शन आपली रिटन हॅबिट ॲज वेल ॲज स्पोकन लँग्वेजसुद्धा इम्प्रूव्ह करू शकतो. फॉर एक्झाम्पल, द वेदर टुडे इज विंडी बट नॉट कोल्ड. आजचं हवामान कसं आहे? वादळी आहे पण थंड नाही आहे. पण म्हणजे बट हे त्यामध्ये यूज केलेलं कंजंक्शन आहे. इफ शी इज वर्क हार्ड देन शी विल पास. जर तिने खूप मेहनत घेतली तर ती पास होईल. इफ देन हे कंजंक्शन या सेंटेन्समध्ये यूज केलं आहे. आय चेक द डोअर अँड इट वॉज ओपन. मी दरवाजा चेक केला होता आणि तो उघडा होता. अँड हे कंजंक्शन यामध्ये यूज केलेलं आहे. ही इज बोथ टॉल अँड हेल्दी. तो उंचही आहे आणि हेल्दीही आहे. मग बोथ अँड हे यामध्ये यूज केलेलं कंजंक्शन आहे. इवन इफ ही इज क्लेवर आय वोंट ॲप्रिशिएट हिम. जरी तो हुशार असला तरी मी त्याचं कौतुक करणार नाही आहे. इवन इफ हे कंजंक्शन या सेंटेन्समध्ये यूज केलेलं आहे. तर अजून कोणत्या प्रकारचे कंजंक्शन सेंटेन्समध्ये येऊ शकतात तर ते खालीलप्रमाणे: नॉट ओनली बट ऑल्सो, आयदर ऑर, नायदर नॉर, नो सूनर दॅन, इन ऑर्डर दॅट, ऑर, आफ्टर, बिफोर, व्हाईल, सिन्स, दो, अल्दो, इफ, टिल, बिकॉज, दॅट, अनलेस, ॲज, टिल, ॲज वेल ॲज, यट अशा प्रकारचे कंजंक्शन्स तुम्ही सेंटेन्समध्ये यूज करू शकता. जर यापैकी कोणतंही कंजंक्शन तुम्हाला सेंटेन्समध्ये दिसलं तर समजून जायचं की ते कंजंक्शन आहे म्हणून. ट्राय दिस. हे एक्झाम्पल्स आहेत तुमच्यासाठी, तर तुम्ही हे जरूर ट्राय करा.